हॅलो स्टुडंट, परत एकदा मी स्वागत करतो तुमचं या प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स मध्ये. प्रॉब्लेम नंबर 4 घेऊन मी तुमच्या समोर येतोय. ऑलरेडी आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेनचे आधी 4 व्हिडिओ बनवले. हा 5वा व्हिडिओ आहे. 4 पैकी पहिला जो होता तो आपण बेसिक सगळ्या प्लेनचे शेप बघितले होते आणि 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. हा प्रॉब्लेम नंबर 4 आहे, व्हिडिओ नंबर 5 आहे. ओके, प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स मधला. ठीक आहे, तर अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर कंटिन्यू कनेक्टेड राहा. खूप सारे ग्राफिक्सचे प्रॉब्लेम त्याचबरोबर एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहे. चला तर आपण प्रॉब्लेम सुरू करूया. इंजिनिअरिंग ग्राफिक्स रिलेटेड प्रोजेक्शन ऑफ प्लेन एक महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, आता प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला तो होता रेक्टँग्युलर प्लेनचा. सेकंड प्रॉब्लेम पेंटागॉनचा. थर्ड अजून एक बघितला आपण तो स्क्वेअरचा होता, कॉर्नर बेस. आणि आता हा जो प्रॉब्लेम आहे हेक्सागोनल लॅमिना किंवा हेक्सागोनल प्लेन, हेक्सागोनल प्लेट. ठीक आहे, हेक्सागोनल लॅमिना ऑफ साइड 30 mm. हेक्सागोनची साइड एक साइड 30 म्हणजे बाकी सगळे 30च असतील. इज रेस्टिंग इन द HP हॉरिझॉन्टल प्लेनवर म्हणजे जमिनीवर, ग्राउंड फ्लोअरवर तो ठेवलेला आहे हेक्सागॉन ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर. हे सेंटेन्स परत एकदा महत्वाचं असेल की तो हेक्सागोनल लॅमिना जो आहे तो कॉर्नर बेस आहे. हेक्सागॉन 2 टाइप मध्ये ड्रॉ करता येतात, साइड बेस आणि कॉर्नर बेस. पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला ते दाखवतोच. द डायगोनल थ्रू दॅट कॉर्नर मेक्स अन अँगल 45 डिग्री टू HP अँड प्लान ऑफ दॅट डायगोनल मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ VP. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ प्लेन. आता बघा, यामध्ये एक हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर अँगल आहे, एक व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल आहे. ठीक आहे, इथं म्हणलंय बा प्लान मेक्स अन अँगल. प्लान म्हणजे टॉप व्ह्यू. प्लान म्हणजे टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू त्या डायगोनलचा 60 डिग्री विथ VP असं का, म्हणजे 2 अँगल. इन शॉर्ट सांगायचं झालं तर हेक्सागोनल लॅमिना साइड त्याची दिली आणि रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर. त्यानंतर 2 इन्क्लिनेशन आहेत, एक 45 डिग्री आहे HP बरोबर आणि दुसरं जे आहे ते व्हर्टिकल प्लेन बरोबर 60 डिग्री. ठीक आहे, आता प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी हे बघा, या 2 टाइपचे हेक्सागॉन असतात. ठीक आहे, पहिला हेक्सागॉन असेल कॉर्नर बेस की ज्याचा कॉर्नर हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर इन्क्लिनेशन दाखवायचं असेल तर तो कॉर्नर बेस असा. आणि साइड बेस म्हणजे साइड इथं लेफ्ट साइडला येईल, मग ते इन्क्लिनेशन दाखवता येतं. ठीक आहे, सो दिस इज द कॉर्नर बेस हेक्सागॉन अँड दिस वन इज द साइड बेस हेक्सागॉन. फाईन. आता ह्या दोन्ही पैकी आपल्याला विचारलेला आहे कॉर्नर बेस हेक्सागॉन. तर आपण तो ड्रॉ कसा करायचा कॉर्नर बेस हेक्सागॉन, इथपासून हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार आहे. बोर्डवर आपण तो सॉल्व्ह करणार आहोत आणि मेथड असेल ऑक्झिलरी प्लेन मेथड. ठीक आहे, तर आपण बघूयात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. चला, प्रोजेक्शन ऑफ प्लेन प्रॉब्लेम नंबर 4. हेक्सागॉन बेस आहे, तर मग हेक्सागॉन कसा ड्रॉ करायचा हे आधी आपण बघूयात आणि मग प्रॉब्लेम कडे जम्प करूयात. ठीक आहे, आता हेक्सागॉन जनरली कॉर्नर बेसही असतो, साइड बेसही असतो. जर प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये असं विचारलं की साइड इज परपेंडिक्युलर टू HP किंवा रेस्टिंग ऑन साइड, तर हा हेक्सागॉन येईल. पण या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये असं मेन्शन केलंय की कॉर्नर रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर म्हणजे हा कॉर्नर, म्हणून मग या टाइपचा हेक्सागॉन येईल. ठीक आहे, डिपेंड करेल स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे, रेस्टिंग ऑन साइड आहे की कॉर्नर आहे. या केस मध्ये हा हेक्सागॉन येईल. ओके, आता हा हेक्सागॉन ड्रॉ कसं करायचं ते आधी बघूयात, नंतर मग प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, हेक्सागॉन ड्रॉ करायचा असेल तर मेथड भरपूर आहेत. त्यातली एक मेथड आणि सिम्पलेस्ट मेथड ही आहे की एक सर्कल तुम्ही ड्रॉ करा. समजा तुम्हाला किती 30 mm साइडचा ड्रॉ करायचा आहे ना, किती सांगितलंय, हेक्सागॉन इज हॅव्हिंग साइड 30 mm म्हणजे 30 30 30 30 30 30. ठीक आहे, रेग्युलर हेक्सागॉन. तर मग एक रेडियस 30 असेल असा एक सर्कल ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, म्हणजे सेंटर पॉइंट पासून रेडियस 30 mm घेऊन सर्कल ड्रॉ करा. फेंट असेल. आपला रोल फक्त हेक्सागॉन ड्रॉ करणं आहे, सर्कल ड्रॉ करणं नाहीये, पण एक कन्स्ट्रक्शन मेथड आहे. ठीक आहे, तर सर्कल ड्रॉ करा. त्याचा हा जो एक कॉर्नर असेल आणि हा एक असेल. इथून कंपास मध्ये रेडियस एवढं अंतर घ्यायचंय आणि इकडे वरती एक आर्क करा आणि खाली एक आर्क करा. ठीक आहे, हे जॉईन करून घ्या डार्क लाईनने. ह्याच्या अपोजिट जो कॉर्नर असेल इथून सुद्धा काय करायचंय की कंपास मध्ये रेडियस एवढं अंतर घ्या. इथपासून इकडे एक आर्क आणि इथे एक आर्क, म्हणजे इथे एक आर्क येईल आणि इकडे रेडियस एवढंच. जसं इथून केलं तसंच इथून
जॉईन केलं आणि स्ट्रेट लाईन परत ही लाईन आणि या लाईनला पॅरलल ही लाईन. ठीक आहे, असा हेक्सागॉन सिंपल मेथड आहे. ही मेथड तुम्ही यूज करा. जर रेस्टिंग ऑन साइड ड्रॉ करायचं असेल तर व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ करावं लागते आणि मग तिथून मार्क्स करावं लागतात, ते वेगळे येतात. ठीक आहे, या साईड हे कॉर्नर धरून. इथं आपल्याला हा विचार नाही म्हणून मग मी तुम्हाला कॉर्नर बेस, हा कॉर्नर बेस हेक्सागॉन ड्रॉ कसा करायचा ते सांगितलं. एकदम सिंपल मेथड आहे. हा, आता यामध्ये चला तर आपण बघूयात की कसा आपल्याला प्रॉब्लेम. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, हेक्सागॉन लाईन जे आहेत त्याच फक्त डार्क असतील. सर्कल आणि सेंटर लाईन बाकी सगळं फेंट असेल, एकदम फेंट. आपला मोठा आहे फक्त हेक्सागॉन ड्रॉ करणं, तर तेवढाच डार्क असेल. सर्कल एकदम फेंट. ठीक आहे, चला तर आता आपण बघूयात की हा प्रॉब्लेम स्टेटमेंट, प्रॉब्लेम नंबर 4, प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा सॉल्व्ह कसा करायचा. ओके, तर हेक्सागॉन कसा ड्रॉ करायचा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. आता XY लाईन असेल, कॉर्नर इज इन HP असं आहे. हेक्सागोनल प्लेट लाईनला प्लेन कॉर्नर इज इन HP म्हणून हा कॉर्नर बेस आपण इथं दाखवला. ठीक आहे, साइड बेस असेल तर साइड बेस ड्रॉ करा. कॉर्नर बेस आहे म्हणून आपण असा ड्रॉ केला हेक्सागॉन. ठीक आहे, आता डायमेन्शन प्रॉपरली इंडिकेट करा. 30 mm डायमेन्शन दिले, 2 एक्सटेन्शन लाईन, डायमेन्शन लाईन आणि नंतर 30 mm. ठीक आहे, फर्स्ट स्टेप जी असेल, टॉप व्ह्यू हा असेल. इथून वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. प्रत्येक पॉइंट मधून तुम्ही प्रोजेक्शन लाईन्स घ्या. या प्रोजेक्शन लाईन्स या फेंट असतील. आता इथं मी या F आणि E ड्रॉ करतो, याचा अर्थ असा देखील आहे की B आणि F एकाच लाईनवर ओव्हरलॅप होतात, C आणि E एकाच लाईनला ओव्हरलॅप होतात. ऑलरेडी आपल्याला अजून पण लाईन ड्रॉ करायचं म्हणून मी इथं त्या काढल्या नाही, तुम्ही फेंट त्या ड्रॉ करू शकता. ठीक आहे, आता A पॉइंट जिथं वरती इकडे येईल तो असेल A' पॉइंट. B आणि F एकाच लाईनवर आहेत, सो B' F' पॉइंट. C आणि E एकाच लाईनवर आहेत, सो C' E' हा एक पॉइंट असेल. आणि D हा जो D पॉइंट आहे तो D पॉइंट वरती येऊन D' पॉइंट असेल. ठीक आहे, सगळे जे पॉइंट आहेत परत एकदा रिपीट करतो. XY लाईन फेंट असेल. ठीक आहे, फक्त A' पासून D' पर्यंत जी लाईन आहे XY वरची ती असेल डार्क लाईन. हा डिफरन्स तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. ग्राफिक्सचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, प्रोजेक्शन ऑफ लाईन असेल, प्लेन असेल, ऑर्थोग्राफिक असेल, आयसोमेट्रिक असेल, लाईन वर्क जर प्रॉपर असेल तुमचं तरच जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर ही झाली पहिली स्टेप. तुम्ही इथं डायग्रामच्या वरती मधोमध नाव देऊ शकता फ्रंट व्ह्यू, या डायग्रामच्या मधोमध इथं नाव देऊ शकता टॉप व्ह्यू. ठीक आहे, आता ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप आपण बघणार आहोत. ज्यांनी कुणी बेसिक्स बघितलेले आहे बघा, मी एक व्हिडिओ टाकला होता बेसिक्स ऑफ प्लेन्स. किती टाईपचे प्लेन्स आहेत आपण ऑलरेडी प्रॉब्लेम घेतलाय. पेंटागॉन वर, स्क्वेअर वर, रेक्टँगल वर आणि हा आहे आता हेक्सागॉन वर. तुम्हाला अजून जर काही वाटले प्रॉब्लेम्स घ्यायचे तर ते तुम्ही अवश्य मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एखादा प्रॉब्लेम टाईप करून टाकला तरी चालेल, तो सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करू. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेवढे काही प्रॉब्लेम्स मी इथे घेतले आहेत ते ऑक्झिलरी प्लेन मेथड या मेथडनी ते सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, तर पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप बघा, इथे त्यांनी म्हणलं की हेक्सागॉन रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर आणि साइड 30 mm म्हणून मग आपण साइड 30 घेतली आणि ते ड्रॉ केलं. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय, अँगल विथ HP 45 डिग्री. हा हेक्सागॉन इन्क्लाइन आहे हॉरिझॉन्टल प्लेनला 45 डिग्री. ज्यांनी पहिले 3 प्रॉब्लेम बघितले ना त्यांना हा अवघड जाणार नाही. फक्त इम्पॉर्टंट काय की हेक्सागॉन प्रॉपरली ड्रॉ करता आला पाहिजे आणि पुढे प्रोजेक्शन लाईन वर्क हे प्रॉपर पाहिजे. म्हणून जे जे बारीक पॉइंट आहेत, छोटे छोटे पॉइंट आहेत ते सुद्धा केअरफुली तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, 45 डिग्री विथ HP. मग आपण ऍज युजल हे जे आहे A' पॉइंट तो थोडस डिस्टन्स सोडून A' पॉइंट इथं घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि इन्क्लिनेशन द्यायचं आहे, ते असेल इन्क्लिनेशन 45 डिग्रीचं. आता हे इन्क्लिनेशन 45 डिग्रीचं इथे मी देतो. या 45 डिग्री इन्क्लिनेशनला जेवढं डिस्टन्स हे असेल तेच डिस्टन्स इथं तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे A' पासून D' पर्यंत जे आहे तेच डिस्टन्स घ्यायचंय आणि इथे तुम्हाला मार्क करायचा आहे A' आणि लास्ट पॉइंट असेल तो D'. A' पासून B' F' हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि इथून एक मार्क करा B' F'. A' पासून C' E' XY लाईन वरचं जे डिस्टन्स असेल ते कंपास मध्ये घ्या
आणि इथे अजून एक ए डॅश पासून अजून एक मार्क करा, तो असेल सी डॅश ई डॅश. ओके, आता आपण इन्क्लिनेशन दिलेला आहे. मी याआधी सांगितलंय, परत एकदा रिपीट करतो. जो शेप इथं असतो हेक्सागॉन, स्क्वेअर, पेंटागॉन, जो काही असेल, पुढे जाऊन जर इन्क्लिनेशन झालं तर तो रिड्यूस होतो, कमी होतो, साईज त्याची कमी होते. ठीक आहे, तर तो ऑब्टेन करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर प्रोजेक्शन इथून आणि इकडून मॅच करावे लागतील. फॉर एक्झाम्पल ए डॅश पॉइंट आहे, हे प्रोजेक्शन इथून स्ट्रेट खाली घ्या. ए पॉइंट इथं आहे ना, इथून स्ट्रेट घ्या. ही लाईन आणि ही ए ची लाईन, ए ची लाईन ही डी मधून सुद्धा जाणार आहे. ठीक आहे, मग हा जो इथं इंटरसेक्टिंग पॉइंट असेल ए डॅश आणि ए पासून आलेल्या लाईनचा, तो असेल पॉइंट ए. ठीक आहे, तसंच आपल्याला बाकीचे पॉइंट देखील प्लॉट करायचे. पॉइंट बी आणि एफ डॅश. ठीक आहे, आता आपण हे बी आणि एफ डॅश इथून स्ट्रेट खाली घेऊयात. तसंच हा जो बी आणि एफ डॅश आहे स्ट्रेट आपण खाली घेतलाय. तसंच बी पॉइंट हा स्ट्रेट इकडे घेऊयात. हा बी पॉइंट आणि सी एकच लाईन वर येणार आहेत. बी पॉइंट इथं आणि बी डॅश पॉइंट इथं टच होतील, तो पॉइंट असेल बी डॅश, सॉरी बी पॉइंट. एक्स वाय लाईनच्या खाली आहे तर ए बी सी किंवा 1 2 3 असे नेमिंग देऊ शकता. एक्स वाय लाईनच्या वरती आहे तर ए डॅश बी डॅश सी डॅश असे नाव देऊ शकता. ठीक आहे, आता एफ डॅश पॉइंट वरतून आलेला आहे, आपण तो इकडून घेतोय. हा एफ पॉइंट इथे आणि हा एफ पॉइंट इथे, इथं तो टच होतोय, त्याला आपण नाव देऊयात एफ. हेक्सागॉन असं सर्कलचे तर कधी कधी 8 किंवा 12 पॉइंट असतात, ते सुद्धा मॅच करावं लागतात. तर सी डॅश ई डॅश हे देखील पॉइंट खाली घेणार आहोत. ऑलरेडी सी ची लाईन आपण पुढे घेतली आहे, ई ची पण पुढे घेतली. थोडंसं ते एक्सटेंड करूयात आणि तिथं आपण प्रॉपरली नेमिंग देऊयात. तर हे जे आहे ते असेल सी आणि हे जे असेल ते असेल ई. ई डॅश आणि ई, सी डॅश आणि सी जिथे टच होतील आपण ते नाव दिले. आता लास्ट पॉइंट एक बाकी आहे, तो म्हणजे डी डॅश पॉइंट, तो सुद्धा खाली घेऊयात. आणि ए बी मधून जी लाईन आलेली तीच पुढे एक्सटेंड होईल, ती असेल पॉइंट डी. ठीक आहे, सगळे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. मी रिपीट करतोय की हे सगळे प्रोजेक्शन्स टॉप पासून बॉटमला आलेले आणि लेफ्ट पासून राईटला गेलेले सगळे प्रोजेक्शन्स फेंट लाईन्सने असतील. आता जो हेक्सागॉन ड्रॉ करणार आहात सगळे पॉइंट जॉईन करून, तो असेल डार्क लाईन्सने. ठीक आहे, सगळे पॉइंट जॉईन करून जो तुम्ही हेक्सागॉन बनवणार आहात तो असेल डार्क लाईन्सने. ठीक आहे, हेक्सागॉन इन्क्लिनेशन झाल्याच्या नंतर रिड्यूस झालाय. ठीक आहे, ही झाली स्टेप नंबर 1, ही झाली स्टेप नंबर 2. आता तुम्ही हेक्सागॉन ड्रॉ केलाय, 30 mm चा ड्रॉ केलाय, कॉर्नर बेस ड्रॉ केलेला आहे, अँगल विथ एचपी पण झालंय. राहिले काय फक्त अँगल विथ व्हीपी. त्यांनी असं म्हणलंय की डायगोनल इन्क्लाइन. ठीक आहे, मग तुम्ही डायगोनल जरी हा पुढे घेतला आणि तिथून जरी अँगल दिला तरी सुद्धा चालणार आहे. ते आपण एक्स वाय, डायगोनललाच पॅरलल काय आहे, एक्स वाय लाईन आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय केलंय, एक्स वाय लाईन पासूनच अँगल घेतलेत. ठीक आहे, यावेळेस आपण डायगोनल पासून घेऊन बघूयात. हा जो डायगोनल आहे हा पुढे घ्या. ठीक आहे, ही लाईन आणि ही लाईन पॅरललच आहे, मग अँगल तुम्ही डायगोनल पासून घेताय. ठीक आहे, हा अँगल घेतला आपण. अँगल किती घ्यायचा आहे, हा तर 60 डिग्री दिलंय पहा तुम्ही. ठीक आहे, तुम्ही इथून घेताना काय करा, तो जो अँगल आहे तो, हा जो अँगल आहे जर मी एक्सटेंड केला, तुम्ही कुणी एक्स वाय पासून घेत असाल हरकत नाही, एक्सटेंड केला तरी सुद्धा तो काय असणार आहे, तुम्हाला वाटलं एक्स वाय पासून घ्यायचा, एक्स वाय पासून घ्या. ठीक आहे, आता हे बघा, हा अँगल असेल 60 डिग्री. ठीक आहे, हे जर मी एक्सटेंड केला एक्स वाय पर्यंत तरी सुद्धा अँगल चेंज होणार आहे का, नाही, 60च राहणार आहे. तर आपण काय केलं की डायगोनल पासून, तो इथं मेन्शन होता डायगोनल इन्क्लाइन विथ व्हीपी 60 डिग्री, म्हणून आपण ते 60 डिग्री घेतलं. यानंतरची स्टेप काय असेल, आपण सगळ्या लाईन्स काय तर ए बी सी डी ई आणि एफ या 6 पॉइंट मधून ह्या x1 y1 ला आपण इथं नाव देऊया x1 आणि y1. जशी ही XY लाईन आहे तशीच ही x1 y1 लाईन आहे. दोन्ही सेम ट्रीट करा थोड्या वेळासाठी आणि प्रत्येक पॉइंट मधून, या प्रत्येक पॉइंट मधून त्याला
डी पासून आहे समजा 90 डिग्री अँगल झाला पाहिजे, ठीक आहे. तसंच ई पॉइंट पासून सुद्धा 90 डिग्री ते आलं पाहिजे. ठीक आहे. तर हा आपण काय केलंय की आता सगळ्या लाईन्स ह्या पुढे घेतल्यात आणि आता पॉइंट प्लॉट करायचे. पॉइंट प्लॉट करत असताना XY आणि X1 Y1 सेम ट्रीट करा, ठीक आहे. पॅरलल लाईन्स ड्रॉ करा. हे 90 डिग्री आलं पाहिजे XY ला, कंपल्सरी 90 आलं पाहिजे, तरच हा शेप जो येणार आहे तो करेक्ट येईल, ठीक आहे. अदरवाइज नॉट. तर XY वर A डॅश पॉइंट आहे, मग A पासून जी लाईन येणार आहे ती असेल ही इथे, हा असेल A डॅश पॉइंट. XY वरच येईल तो, कारण X1 Y1 वरच येईल, कारण इथं XY वर आहे, ठीक आहे. आता हा जो B पॉइंट आहे पहा इथला B पॉइंट, हा पुढे जाऊन B हे जे XY पासूनचा डिस्टन्स आहे, B आणि F सेम डिस्टन्स वर आहे, या X1 Y1 पासून B च्या लाईनवर इथे आपण पॉइंट देणार आहोत B डॅश. तसंच F चं पण आहे, F चं पण त्याच डिस्टन्स वर येईल B डॅश F डॅश, आणि F ची ही जी लाईन आहे XY पासून जेवढं वरती आहे तेवढाच X1 Y1 पासून F डॅश सुद्धा सेम डिस्टन्स वर येईल. आता C आणि E हे डिस्टन्स थोडेसे जास्त आहेत, XY पासून किती आहेत या डिस्टन्स वर, ठीक आहे. तर C पॉइंट हा पॉइंट, ठीक आहे, थोडं जास्त डिस्टन्स वर येईल. C डॅश हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि X1 Y1 पासून इकडे टाका. त्यानंतर E पॉइंट पण X1 Y1 पासून जेवढा आहे तेवढाच इकडे पण घ्या, ठीक आहे. D पॉइंट सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे X1 Y1 पासून, हे जे डिस्टन्स आहे कंपास मध्ये घ्या. D पासूनचं जे आहे तिथे तुम्ही ते सगळ्यात जास्त डिस्टन्स जे आहे ते देऊ शकता D डॅश, आणि ते पॉइंट सगळे जॉईन करून शेप कसा येतोय ते तुम्हाला बघायचंय. तर हा जो A डॅश पॉइंट होता तो इथे आहे, इकडे जसं दिला पाहिजे. A पासून F आहे, A पासून B आहे, तर तुम्ही A पासून पहिले तर F डॅश आणि हे B जॉईन करून घ्या. मग F पासून E आहे, B पासून C आहे, तर मग F पासून E आणि B पासून C हे जॉईन करून घ्या, आणि सगळ्यात शेवटी D पॉइंटला उरलेले दोन्ही पॉइंट जॉईन होतील, ठीक आहे. तर शेप बऱ्यापैकी रिड्यूस होऊ शकतो, जसा शेप येईल तसा तो येईल, ठीक आहे. तर पहिली स्टेप जी आहे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू, इनिशियल पोझिशन ड्रॉ केली, सेकंड इन्क्लिनेशन दिलं 45 डिग्री, शेप रिड्यूस झाला, आणि थर्ड 60 डिग्री टू व्हर्टिकल प्लेन जे होतं ते आपण XY पासून घेऊ शकता किंवा डायगोनल पासून घेऊ शकता. तर वन अँड द सेम ते असेल. अशा पद्धतीने आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेनचे 4 प्रॉब्लेम्स ड्रॉ केलेले आहेत, हेक्सागॉन, पेंटागॉन, स्क्वेअर आणि रेक्टँगल. अजून जर जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला टाका. जसं मला वेळ मिळेल तसंच मी या चॅनलवर बरेचसे प्रॉब्लेम्स घेऊन येत राहील, प्रोजेक्शन ऑफ प्लेन त्याचबरोबर ग्राफिक्सचे. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.